त्या कॅसेट मी सुद्धा बाजारात विकलेल्या आहेत. ग्रामीण कलाकार म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा. त्याच्यामुळे ते स्क्रिप्ट माझ्या समोर अशी फेकली जायची. परंतु एक व्यक्ती अशी होती की तिने मला खूप प्रोत्साहन केला. त्या व्यक्तीने, नाही नाव तर नाही मी सांगू शकत, परंतु ती व्यक्ती आता आपल्यामध्ये नाही, की जे आता नवीन नवीन कलाकार येत आहेत. त्यांनी 2 गाणी केली का लगेच त्यांच्या डोक्यामध्ये हवा जाते. बबलू पाटील सरांचं का उत्तर नाही आज, आम्हाला ते उत्तर पाहिजे. बरं, नक्कीच प्रसादाचं उत्तर देतो मी त्याचं. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद, तुमचं पडद्यामागचा कलाकार PMK पॉडकास्ट या आपल्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतोय. आज जे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत, खरं तर त्यांना नावाच्या ओळखीची गरज नाहीये. त्यांचं नाव पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यामध्ये संगीत क्षेत्रामध्ये इतकं मोठं आहे की त्यांनी आतापर्यंत साधारणतः 4,500 गाण्यांना संगीतबद्ध केलेलं आहे. त्याचप्रमाणे 250 डायरेक्शन केलेले आहेत. आणि आता माझ्यासारखेच नाही तर अनेक कलाकार, दिग्गज कलाकार त्यांच्या सानिध्यात मोठे झालेले आहेत. असे आपले सर्वांचे लाडके बबलू दादा पाटील हे आज आपल्या स्टुडिओला आलेले आहेत. नमस्कार दादा. नमस्कार प्रसादजी. तुमचं आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू प्रसादजी. सर, मला सांगा, ज्या वयामध्ये मुलं डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, पोलीस बनायचं आहे अशी स्वप्न बघतात, त्या वयामध्ये तुम्ही एखादा म्युझिशियन किंवा एखादा संगीतकार बनायचं हे कसं काय तुमच्या डोक्यामध्ये आलं? प्रसादजी, अतिशय छान आणि तुम्ही जी सुरुवात केली तो एकदम अतिशय चांगलाच मला प्रश्न विचारला तुम्ही. आणि सर्वप्रथम मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की प्रसादजी माझे चांगले मित्र सुद्धा आहेत आणि त्यांना मी त्यांच्या पुढच्या कामासाठी किंवा त्यांच्या पुढच्या चॅनलसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. हा, तर प्रसादजी, तुम्ही जो मला प्रश्न विचारला की तुम्ही एवढ्या लवकर सुरुवात कशी काय केली, याचे मागचं कारण असं आहे की आमच्या घरगुती म्हणजे आमच्या घरामध्ये संगीत आहे. अच्छा. हा, तर सर्वप्रथम मी माझे मामा संतोष पाडेकर, तसेच आत्माराम पाटील आणि सोनाली पाडेकर, म्हणजे त्या आता स्वर्गवासी आहेत, त्या आता सध्या आपल्यामध्ये अस्तित्वात नाही आहेत. आणि माझे वडील आणि आई यांचा मला खूप सपोर्ट त्या काळापासून होता. बरोबर. आणि घरात संगीत असल्यामुळे मला त्याची आवड खूपच होती. म्हणजे निदान मी शाळेमध्ये 5वी ते 4थी पासून मी ती आत्मसात केली, वाजवायला सुरुवात केली. आणि त्यानंतर घरची परिस्थिती अतिशय थोडीशी म्हणजे गरिबी जी असली कारणाने किंवा हलाखी जी असल्या कारणाने मग मी कुठे छोटे मोठे प्रोग्राम करायला लागलो. मग मला तेवढं कळत होतं की आता आपण क्लास करायला पाहिजेत. बरोबर. तर मी मुंबई या ठिकाणी जाऊन वर्ली इथे रजनीकांत पाटील सर त्यांच्याकडे मी शिक्षण घेतलं. अरे बापरे. आणि त्या शिक्षणाचा मला पुढे खूप फायदा झाला. बरोबर. साधारणतः काय वय होतं ज्यावेळेस तुम्ही रजनीकांत पाटील सर यांच्याकडे शिक्षण घेत होतात? नक्कीच मी तेव्हा असेल कमीत कमी एक 17 ते 18 वर्षाचा असेल. हा, तर नुकतीच मी म्हणजे सुरुवात केलेली होती आणि मी सरांकडे शिकलो. ऑलरेडी माझ्याकडे ते होतं आणि त्यामध्ये मला रजनीकांत पाटील सरांकडे शिकायची संधी भेटली. तर ती संधी भेटल्यानंतर मी त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. बरोबर. आणि काही माझे मित्र होते वाद्यवृंद, सातपाटी बसणं, पालघर मधनं, असे आम्ही एकत्र जाऊन आणि तिकडे क्लास करून ना मी बऱ्यापैकी शिकलेलो होतो. मग त्याच्यानंतर माझा प्रवास जो चालू झाला तो थोडी गरिबी असल्यामुळे मग मी छोटे मोठे कार्यक्रम करायला लागलो. असं करता करता मग पहिली कॅसेट म्हणजे त्या टायमाला CD. अरे बापरे. CD जमाना होता. तर तेच आमचे संतोष पाडेकर मामा वगैरे यांनी पहिली आदिवासी गीतं गोळा केली. अरे वा, छान. कारण त्या टायमाला CD असल्या कारणाने तर मला सुद्धा माहिती नव्हतं का स्टुडिओ काय आहे किंवा कसं वाजवायचं. बरोबर. त्यांनी मला स्टुडिओ दाखवला. मग आम्ही रेकॉर्डिंगसाठी गेलो तर पहिली भुरकाय भेंडी म्हणून एक आम्ही कॅसेट तयार केली. क्या बात आहे. नॉनस्टॉप. त्याच्यामध्ये मला ढोलकी वाजवण्याची संधी भेटली. छान. त्या कॅसेटमध्ये. तर ते करता करता सर्व माझे फॅमिली पूर्ण आम्ही रेकॉर्डिंग मध्ये होतो. ती कॅसेट सुद्धा बाहेर आली. बरोबर. आणि त्या कॅसेट बाहेर आल्यानंतर मग त्या कॅसेटला पहिला तर 2 महिने प्रतिसाद भेटलाच नाही. कारण त्या टाइमला दिग्गज कलाकार जगदीश पाटील यांचा ट्रेंड होता. बरोबर. वेसावकर मंडळींचा ट्रेंड होता.
अतिशय मोठा ट्रेंड होता त्यांचा. म्हणजे आदिवासी गाणी येण्याच्या अगोदर जे वेसावकर मंडळी आहेत त्यांची आगरी कोळी गाणी खूप फेमला होती. खूप फेमला होती. जगदीश पाटील सरांची जसं रेतीवाला नवरा पाहिजे ह्या टाईपची गाणी फेमला होती. आणि त्यावेळेस तुम्ही बरोबर भुरकाय भेंडी सारखी आदिवासी गीतांची पहिली सीडी तुम्ही बनवली. पहिली सीडी बनवली. छान. तर त्या सीडीला नंतर लोकांनी खूप प्रतिसाद दिला की सीडी आला. आता एवढ्या दिग्गजांसमोर जर आपण पहिली सीडी काढतोय तर ती पण एक मोठी बाब होती, खूपच मोठी बाब होती की जगदीश पाटील दादा जेवढे मोठे कलाकार आहेत आणि त्यांचे जेवढे कलाकार होते, मग माया जाधवताई असो, धर्मेंद्र थरे असो किंवा असे भरपूर कलाकार होते. बरोबर. की ते कृणाल कंपनीचे जोडला काम करत होते, अल्ट्रा कंपनी जोडला काम करत होते, बरोबर. नैना कंपनी, अशा मोठमोठ्या कंपन्या होत्या. बरोबर. त्यांच्या तोडीच तोड कॅसेट काढायची आहे आणि ती प्रकाशित करायची. तर प्रसाद दादा म्हणजे एक सांगू इच्छितो की त्या कॅसेट मी सुद्धा बाजारात विकलेल्या आहेत. क्या बात आहे. खूप छान. हा म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एक प्लॅटफॉर्म नव्हता त्यावेळेस अगदी बाजारामध्ये जाऊन कलाकार सुद्धा आपण आणि कॅसेट विकायचं काम सुद्धा आपण. म्हणजे की त्यावेळेस सीडीचा जरी जमाना असला तरी सुद्धा सीडी प्लेअर हे जे होते ते खूप कमी लोकांकडे होते आणि त्यामुळे आपलंच मार्केटिंग आपणच करण्यासाठी तुम्ही अगदी बाजारापर्यंत. खूप छान. तर तो माझा पहिला अनुभव होता. मग त्याच्यानंतर माझी संगीत क्षेत्रामध्ये थोडी ओळख झाली. मग मी मुंबईत एका स्टुडिओमध्ये काम करायला लागलो. बरोबर. काम करता करता तिकडे आपले ग्रामीण कलाकार काही यायला लागले. परंतु ग्रामीण कलाकारांना तिकडे येताना तिकडचे जे प्रोड्युसर होते किंवा त्यांना तेवढं ग्रामीण कलाकारांना तेवढं स्कोप नव्हतं देत ते लोक. म्हणजे ग्रामीण कलाकार म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा होता. बरोबर. की गावातल्या लोकांना काय येणार आणि त्यामध्ये आदिवासी पट्टा, त्याच्यामुळे यांची गाणी कुठपर्यंत प्रकाशित होणार किंवा आपण कुठपर्यंत त्यांना वाव देऊ शकतो. आणि कोणाची खर्च करण्याची तेवढी हीच नव्हती की चला. त्याच्यामुळे ते स्क्रिप्ट माझ्या समोर अशी फेकली जायची आणि त्याचं मला खूप दुःख व्हायचं की आपले कलाकारांना इथे कुठेतरी स्थान नाही. मग तो स्टुडिओ सोडून मी ठरवलं का आता आपण काहीतरी करायला पाहिजे. बरोबर. कारण आपण जे प्रोग्राम करतो ते कुठपर्यंत, परंतु जी कला दडलेली होती की ग्रामीण भागामधली जी कलाकार होती, फोक म्युझिक होता. आणि सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आदिवासी कलाकार म्हणजे काय की त्यांच्या रक्तामध्येच संगीत आहे. म्युझिक हा त्यांच्या रक्तामध्येच आहे. त्यांचं मातीशी नातं आहे. तसं संगीताची जी फोक म्युझिक आहे, म्हणजे तुम्ही तारपा वाद्य घ्या, ढोल वाद्य घ्या, सांगड वाद्य घ्या, ही वाद्य त्यांची परंपरा आजपर्यंत निसर्गाची निगडीत आहेत. आणि त्यांची जी गाणी आहेत किंवा त्यांची जी ही गाणी त्यांच्या निसर्ग चक्र फिरतात त्या निसर्गाच्या चक्राच्या फिरण्याच्या जे काही ऋतू असतात तशी त्यांची आणि त्यांच्या रक्तामध्येच ते असल्यामुळे मला त्याची पूर्णपणे खात्री होती. बरोबर. की आपले जे कलाकार आहेत ते नक्की उभरून येऊ शकतात, पुढे येऊ शकतात. त्यांना फक्त एक प्लॅटफॉर्मची गरज आहे. हे मी कमी वयामध्ये ओळखलं होतं. परंतु आता पुढे काय करायचं म्हणून एक व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आले. त्या व्यक्तीचं मी सध्या नाव नाही घेऊ शकत. ते आपल्या म्हणजे त्या व्यक्तीने खरं तर त्या व्यक्तीमुळे आज पालघर इंडस्ट्री उभी राहील. क्या बात आहे. की मला स्टुडिओ टाकायचा किंवा हे माझ्या डोक्यामध्ये अजिबात नव्हतं. कारण एवढा मोठा भांडवल आपण उचलायचं आणि स्टुडिओ बनवायचा, तो पण ग्रामीण एरियामध्ये. तिकडे कोण येणार किंवा कोण काय केलं ते तर नंतरची गोष्ट झाली. ती रेकॉर्डिंगला कारण कोणाला माहितीच नाही स्टुडिओ म्हणजे काय. बरोबर. आणि तो स्टुडिओ आपण इकडे टाकतो ग्रामीण भागामध्ये, तसं मला अजिबात म्हणजे हे नव्हतं होत. परंतु एक व्यक्ती अशी होती की तिने मला खूप प्रोत्साहन केला. त्या व्यक्तीने की स्टुडिओ टाकला तर चालेल. कारण त्या व्यक्तीला त्याच्यामधलं खूप काही म्हणजे कळतं असं नाही, परंतु संगीत क्षेत्राचं खूप आवड त्या व्यक्तीने. आणि त्या व्यक्तीने मला खूप प्रोत्साहित केलं की स्टुडिओ टाकला तर चालेल. आपल्या प्रेक्षकांना त्या व्यक्तीचं नाव कळेल का? नाही, नाव तर नाही मी सांगू शकत. परंतु ती व्यक्ती आता आपल्यामध्ये नाही. आपल्यामध्ये म्हणजे ती आहे परंतु ती आता संपर्कात नाही. ओके. तर दादा ह्या आपल्या शोच्या माध्यमातून मी त्या व्यक्तीला खरंच मनापासून धन्यवाद म्हणेन त्या व्यक्तीचे. कारण की त्या व्यक्तीने प्रोत्साहित केलं तुम्हाला आणि कदाचित आज आपली पालघर इंडस्ट्री जी घडलेली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी त्या व्यक्तीचा सुद्धा हातभार आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. नक्कीच प्रसाद दादा. तर आम्ही लगेच स्टुडिओला तयारीला लागलो मी. आणि मग मी जो मार्केट होता आणि जी जागा निवडली ती माझ्या सोयीनुसार मी अंबाडी इथे ती जागा निवडली. आणि मग आपण स्टुडिओ तिकडे येऊन सेटअप केला. साधारणतः कोणत्या वर्षी तुम्ही पहिल्यांदा स्टुडिओला सुरुवात केली? मला तर वाटते 2017 एंडिंग आणि 18 म्हणजे 2017-18च्या आसपास आपण स्टुडिओ चालू केला. ओके. आणि मग
माझे सर होते आत्माराम पाटील सर, त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्याच्यामध्ये. तर बऱ्यापैकी आम्ही सेटअप बनवून स्टुडिओ बनवून आम्ही तयार केला. आणि मग तयार केल्यानंतर मला माझे जिकडनं मी काम सोडलेलं मुंबईमधनं स्टुडिओ मधून वगैरे, तिकडचे आर्टिस्ट सर्व मला विचारत होते की अरे तू एवढ्या ग्रामीण भागामध्ये गेला, मग तिकडे तुला कोण येणार रेकॉर्डिंगला, किंवा तिकडे तेवढं प्रोत्साहित नाही, किंवा लोकांना माहिती नाही त्या स्टुडिओ म्हणजे काय आणि कलाकार म्हणजे काय ते माहितीच नाही. तर मी तो विचार न करता मी चल जे होईल ते जाईल. परंतु माझी जी स्ट्रगल लाईफ होती, म्हणजे बाबा पण अगोदर ऑफ झालेले होते, म्हणजे ज्या टायमाला मी आर्टिस्ट म्हणून काम करत होतो. मी ऍक्च्युअल पॅड प्लेअर प्रोफेशनली वादक आहे, पण एक संगीतकार बनायचं, मग एक संगीतकार बनायला काय पाहिजे आपल्याला, त्याचं मार्गदर्शन मला खूप माझ्या गुरुजींनी केलं. की एक संगीतकार बनायला नुसतं एक इन्स्ट्रुमेंट वाजून जमत नाही, तुम्हाला त्याच्यामधलं सूर, ताल, लय हे सर्व इन्स्ट्रुमेंटचं तुम्हाला नॉलेज घेणं किंवा ज्ञान घेणं गरजेचं आहे. ते मी आत्मसात करायला सुरुवात केली, कारण माझी जिद्द होती की मला एक पुढे जाऊन एक संगीतकार बनायचंय. कारण कोणी पोलीस होण्याचं ऑप्शन निवडतात, कोणी डॉक्टर होण्याचं ऑप्शन निवडणार. त्याच प्रकारे हा अभ्यास पण सुद्धा संगीत क्षेत्र तेवढं सोपं नाही. आता तुम्ही मगाशीच म्हणालात की तुमचे वडील एक्सपायर झाले, साधारणतः वडील गेले ते कोणतं वर्ष होतं, आणि ज्यावेळेस वडील गेले त्याच्यानंतर मग तुम्हाला घरून सपोर्ट मिळाला तेवढा ह्या संगीत क्षेत्रामध्ये वळण्यासाठी? हो प्रसाद दादा, कसं माहितीये का, तसं ऑलरेडी मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं का घरी माझ्या घरामध्येच म्युझिक होतं, परंतु वडील काही कारणास्तव आजारी होऊन ऑफ झाले. मग 2008ला ते ऑफ झाले. मग 9 आणि 10 पासून मी जी संगीत क्षेत्राला सुरुवात केली त्याच्यामध्ये मला घरून बऱ्यापैकी बॅकअप भेटला. हा, आणि मी घरचा कर्तबदार व्यक्ती म्हणून मीच असल्यामुळे जिम्मेदारी आली माझ्यावर, म्हणून मी त्याच्यामध्ये रुजू झालो. आणि मला पूर्ण विश्वास होता, आत्मविश्वास माझा अतिशय स्ट्रॉंग होता की मी पुढे जाऊन काहीतरी बनेन. आणि मी आज माझा इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो मी सुखदायक आणि अतिशय मेहनतीने इथपर्यंत आलो. आणि माझी एक आदिवासी कलाकार फाउंडेशन अध्यक्ष मी आत्ता झालो, परंतु त्या अगोदर एक संकल्पना अशी पण होती की माझ्या जोडीला माझे कलाकार जर पुढे येतील, ग्रामीण भागातले कलाकार जर पुढे येतील तर याचा मला नक्की आनंद असेल. तुम्ही ठाणा किंवा मुंबई सारख्या याच्यामध्ये जे कलाकार होते, आणि त्या टायमाला युट्यूबचा ट्रेंड तेव्हा पण तसा होता, आजही तसा आहे, परंतु त्या टायमाला लोकांना जास्त माहिती नव्हतं युट्यूब, की लाईक कसं करायचं, शेअर कसं करायचं. बरोबर, हे कारण असताना मी तिकडे स्टुडिओ टाकून बसलो. मला 7 महिने झालेले स्टुडिओ टाकून, आणि मी एकही गाणं रेकॉर्डिंग केलेलं नव्हतं. अरे बापरे, एवढी मोठी स्टोरी. कारण मी सामान घेऊन तर बसलोय, स्टुडिओ टाकून बसलोय, मग जी एनर्जी माझ्यामध्ये होती पण ती कमी होऊ दिली नाही. कारण मला बरेच जण बोलत होते अरे तो स्टुडिओ चालेल कसं. 7 महिन्याचा पिरियड, 7 महिन्याचा पिरियड मी खूप वाईट याच्याने, खूप मोठा पिरियड होता तो, खूप मोठा होता. आणि मी त्या टायमाला जेव्हा गाणं रेकॉर्डिंग केलं त्या टायमाला आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये फारसे कलाकार नव्हतेच, म्हणजे नव्हतेच नाहीचे बरोबर. मग मी गाणं रेकॉर्डिंग केलं, आणि खरोखर मी प्रवीण दादा वनगा असतील, म्हणजे त्यांची मी अगोदर सुद्धा गाणी रेकॉर्डिंग केलेली, तो नवीनच होता. हा, तर ते माझ्याकडे पहिला गाणं रेकॉर्डिंगला आले, तो गाणं रेकॉर्डिंग झाला सक्सेस. पहिलं गाणं तुमच्या स्टुडिओला प्रवीण दादा वनगा यांचं होतं? हा, त्याचं प्रवीण वनगाचं होतं. मग ते झाल्यानंतर त्याच्या अगोदर एक दुसरा गाणं होता, म्हणजे ते मी तुम्हाला पुढे सांगतोच. पण प्रवीण वनगा दादा माझ्याकडे आले, म्हणजे स्टुडिओची सुरुवात झाल्यानंतर मी तो गाणं आमचा रिलीज झाला, आणि मग लोकांना थोडं थोडं माहिती व्हायला लागलं का अंबाडीला स्टुडिओ झालाय. आणि त्या अगोदर तुम्हाला मी असं इंट्रोडक्शन करतो की रमेश काचरे दादा, बरोबर, हे सीडी जमान्यापासून एकमेव विक्रमगड मधला कलाकार, एकमेव रमेश काचरे दादा. अच्छा, हे या इंडस्ट्रीमध्ये होते. ओके, म्हणजे जसं आम्ही गुरका भेंडी कॅसेट बनवली तसे रमेश काचरे दादा एक त्याच्यामध्ये होते. तर रमेश काचरे दादांना ती गोष्ट माहिती झाली का अरे अंबाडीला स्टुडिओ झालाय. याचे मागचं कारण असं की ज्या लोकांनी मुंबईला स्ट्रगल केलं रेकॉर्डिंग करायला, जी दगदग होती इथून जाण्याची, भाड्याची, स्क्रिप्ट फेकणं किंवा स्टुडिओ न भेटणं, ते त्यांना खूप आवडलं की जवळ स्टुडिओ आला आणि आपल्या माणसाकडे आला. तर अति आनंद जर झाला असेल तो रमेश काचरे, कारण त्यांना ती एक ही होती की अरे आपल्याजवळ स्टुडिओ झाला. आणि ज्या लोकांनी डायरेक्ट इकडे काम केलं त्यांना आजपर्यंत स्टुडिओचं व्हॅल्युएशन समजलं नाही, कळलं नाही की मुंबईला काय स्ट्रगल केलं आणि इथे काय स्ट्रगल केलं. तर आपल्या पालघर इंडस्ट्रीला सुरुवात जी अशी झाली की खरोखर ते सुधाकर खरपडेचे प्रत्येकाने आभार मानले पाहिजेत, प्रत्येक कलाकाराने. पालघर मधला पहिला जो गाणं व्हायरल झाला तो माझी बायको घडे घडे बाहेर आला जाय. बरोबर,
माझा संसार हा सुखाचा आहे. सुखाचा आहे. बाय. तर त्याचा आत्ते भाऊ सचिन वागलोडे, त्याचं सुद्धा मी धन्यवाद करतो की त्यांनी तो गाणं माझ्यापर्यंत पोहोचवला. अरे वा. ते गाण्याला संगीतबद्ध तुम्हीच केलं. हा, ती ऑडिओ जी माझ्याकडे आली, हा, मग ती ऑडिओ माझ्याकडे आल्यानंतर मी रेकॉर्डिंगला सुरुवात केली. आणि रेकॉर्डिंगला सुरुवात केली तेव्हा सुधाकर खरपडे अतिशय ग्रामीण भागातला, स्टुडिओ कधी बघितलेला नाही, बरोबर. त्याच्यामुळे तिकडे येऊन तो डगमगला. संधी तर त्यालाच होती, परंतु आता करायचे काय, तेव्हा म्हणजे कोणच सिंगर नाही, मी स्वतः तर सिंगर नाही, कोणच नाही. मग माझी जी पहिली ओळख होती जगदीश दादा बरोबर, जगदीश दादांचे माझे कमीत कमी 2007 ते 2006 पासून आमचे संबंध होते. हा, तर जगदीश दादा मी रिक्वेस्ट केली, दादा एक गाणं आहे, तुम्ही गाणार का? तर दादा बोलले, मला अजिबात तू टेन्शन घेऊ नको, मी स्टुडिओला येऊन तो गाणं गातो. दादाने एकही रुपया नाही घेतला. अरे वा, छान. आणि जगदीश पाटील दादांचे मी धन्यवाद करतो की खरोखर जर आपल्या आदिवासी इंडस्ट्रीला किंवा पालघर इंडस्ट्रीला ज्यांनी खरोखर मोठ्या सेलिब्रिटीनी जर ती मदत केली असेल तर ते जगदीश पाटील दादा. प्रत्येक कलाकारांनी त्याचे धन्यवाद मानायलाच पाहिजे. बरोबर. जगदीश दादा पाटलांचं. त्यांनी ते गायलं गाणं, मी संगीतबद्ध केलं आणि तो गाणं एवढा व्हायरल झाला की प्रत्येक लग्नामध्ये वाजायला लागला. बायको माहेर, हा, घडी घडी माहेराला. मग ते माहिती झालं रमेश दादा काचरे यांना. मग तिथून जी सुरुवात झाली, मग गाणं दुसरं व्हायरल झालं विक्रमगडचा मी ड्रायव्हर. अरे वा. मग तेव्हा राजाबाबूची एंट्री. तेव्हा राजाबाबू होता, परंतु राजाबाबूचा तो विक्रमगडचा मी ड्रायव्हर गाणं तो माझ्याकडे रात्री रेकॉर्डिंग झालं. रात्री रेकॉर्डिंग झाल्यानंतर तो गाणं मी त्यांना ऑडिओ करून दिला. तर रमेश दादा काचरे आणि राजाबाबूची एंट्री झाली, म्हणजे वाहवा टीमची अर्थात. मग नितेश बुंदेचं मी तुझा आर्या गाणं हिट झाला. मग जी हिट गाणी आली, मग रंजू वेडा झाला, मग रवी सातपुते सरांचं, मग त्याच्यानंतर मामा तुझी पोरगी झाली लोठी. अशी अतिशय चांगली गाणी, म्हणजे त्याच्यामध्ये वाहवा म्युझिक आणि क्लीन साऊंड प्रोडक्शन म्हणजे बबलू पाटील चॅनल यांची जी गाणी येत गेली, याच्यामध्ये बरेच कलाकारांना प्रोत्साहित झाले. बरोबर. की अरे आपण पण गाणी करायला पाहिजे. त्यानंतर कुठेतरी इंडस्ट्रीला सुरुवात झाली. बरोबर. पण बिहाइंड द सीन जसं मी तुम्हाला अगोदर विचारलं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रमेश काचरे सर असतील किंवा राजाबाबू आहे, त्याचप्रमाणे इतर कोण तुमचे सहकारी होते का ज्यांनी खरंच हे इंडस्ट्री पुढे आणण्यासाठी मदत केलेली आहे? नक्कीच प्रसाद दादा, कार्यक्रमाचं नावच पडद्यामागचा कलाकार आहे. तर आता जे स्क्रीनवर कलाकार दिसतात आपल्याला, ते आपलेच कलाकार असून आपण त्यांचा खूप आदराने नाव घेतोय, जे आता स्क्रीनवर दिसत आहेत किंवा त्यांची फेस ओळख आहे. तर याच्या मागे जो खरोखर जी ताकद आणि जी मेहनत आहे, तर या मेहनतीच्या मागच्या मी तुम्हाला सांगतो, मी प्रथम नाव घेतो दिनेश भैर सरांचं. अरे वा, छान. हा, नक्कीच. तर दिनेश भैर सर, आजू जाधव, प्रथमेश कदम, आर.बी. राऊत दादा, डबल अजून मी कोणाचं नाव घेऊ शकतो, रवी सातपुते सर, डबल अजून महेंद्र झोप आणि योगेश म्हणजे वायबी, म्हणजे त्यांचं शॉर्टकट मध्ये नाव आहे दोघांचं. म्हणजे ह्या ज्या कॅमेराच्या टीम आहेत, कॅमेराच्या टीम असतील, लेखक आहेत, त्याच्यामध्ये लिरिक्स रायटर आहेत, असे बरेच जणांनी मिळून हा कुठेतरी त्याला पुढे आणला. म्हणजे खूप मेहनतीने. आणि त्यावेळेस कलाकार जे पैशासाठी करत नव्हते, ते नावासाठी करत होते, पहिली गोष्ट. त्याच्यामुळे आज प्रकाश पडवले घडला, दिनेश भैरसर घडला, बबलू पाटील घडला, किंवा आर.बी. राऊत घडला. एक आवड आणि एक नाव असं दोघांचं कॉम्बिनेशन करून आज हे कलाकार पुढे आले. बरोबर. आणि ह्या कलाकारांमुळे आज नवीन कलाकारांना संधी भेटते. दादा, ज्या वेळेस आपल्या इकडे म्हणजे आजही आपल्या आदिवासी समाजामध्ये किंवा पालघर असा एरिया आहे का तिथे मुलींना कुठेतरी घराच्या बाहेर पडताना थोडस भीती वाटत होती, तर अगदी तो जो प्रवास होता की तुमच्याकडे अशा काही आठवणी आहेत का? कारण की सुरुवातच जर तुमच्या सारख्या कलाकारांपासून झालेली आहे, अनेक कलाकारांना घडवलं. आपल्या इकडच्या मुली पडद्यावरती येणं ही तर खूप लांबची गोष्ट झाली, ज्यावेळेस मुलींना दुय्यम स्थान होतं. मग त्यावेळेस तुम्हाला काय स्ट्रगल करावं लागलं? प्रसाद दादा, त्याच्या मागचं कारण काय माहितीये का, आपल्या ग्रामीण भागामध्ये शूटिंगची जी संकल्पना आहे ती लोकांमध्ये एक वेगळी मिसगाईड. बरोबर. म्हणजे त्यांचे विचार वेगळे आहेत का जी मुलगी एखाद्या कॅमेरा समोर जाते किंवा सिनेमामध्ये काम करते किंवा कुठे तिच्याबद्दलचे विचार की त्यांना डायरेक्टर लोक बोलवतात,
त्यांना डिरेक्टर लोक सुट्टी नाही देत, बरोबर त्यांना मुंबईला घेऊन जातात किंवा त्यांच्याबद्दल काय घडू शकतं बरोबर. अशी त्यांच्या मनामध्ये एक चुकीच्या काही चुकीची गोष्टी. म्हणजे जी थिंकिंग असते माणसामध्ये ती ग्रामीण भागामध्ये पूर्णपणे ठासून टाकलेली होती मनामध्ये. बरोबर परंतु काही मुली आपल्या हिरोईन त्यांना खरोखर एक याचं श्रेय जातं की आता ज्या मुली काम करतायत त्यांच्या तुलनेत आणि त्यांच्या तुलनेमध्ये, बरोबर मी असं सांगत नाही की त्या कलाकार आहे, त्या कलाकार तसं नाही, परंतु जी सुरुवात करण्याची जी हिंमत दाखवली तर नक्की मी सरस्वती सातवी आणि प्रीती भोईला मी 100% त्यांना मी अरे वा. श्रेय म्हणजे देणार. आज ज्या मुलींना वाटतंय की पडदा अगदी सोपा आहे, सोपा आहे. तर तो तसा नसताना ज्यावेळेस स्ट्रगल होतं हा. आणि ज्यावेळेस आपला समाज मान्य करत नव्हता त्यावेळेस या मुलींनी हिंमत दाखवली. दाखवून तर खरंच त्या मुलींना सल्यूट करावं असं वाटतं. सल्यूट करायला पाहिजे त्यांना. बरोबर. नक्कीच. आणि त्या 2 मुलींचं मी नाव घेतो आवर्जून. हा. आणि मग त्याच्या पाठोपाठ दादा, मग एखादा असा किस्सा घडलाय का की तुम्हाला आपल्या प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचवता येईल, की ज्यावेळेस या मुली नवीन नवीन येत होत्या त्यावेळेस असा एखादा किस्सा की जो तुमच्या आजही आठवणीत आहे? नक्कीच. एक शूटिंग करत होतो मी. आपलं जवळचंच गाव आहे आणि माझ्या चॅनलचं गाणं होतं. हा. आणि तोपर्यंत प्रथमेश कदम, आजू जाधव यांची जी जोडी होती म्हणजे शूटिंग करण्याची किंवा एडिटिंगची ती अतिशय चांगल्या पद्धतीची होती आणि अजूनही आहे. म्हणजे त्यांचं त्या टायमापासून जे इम्प्रुव्हमेंट आहे ते चालू असता कारणाने मी प्रथम एका कलाकार म्हणजे जी मुलगी तिला जेव्हा मी शूटिंगला आणलं तेव्हा ती एका शब्दावर म्हणजे आता सुरुवातच केलेली आपण बरोबर. आणि तिला आवड असल्यामुळे ती जेव्हा माझ्या शूटिंग मध्ये आली पहिल्यांदा तेव्हा शूटिंग झाली आणि शूटिंग झाल्यानंतर आमचा पॅकअप झाला. पॅकअप झाल्यानंतर त्या मुलीला जेव्हा मी पैसे दिले तेव्हा त्या मुलीला अतिशय गैरसमज झाला. अरे बापरे. की बबलू पाटील सरांनी मला पैसे का दिले? तर ती मुलगी एकदम नर्वस झाली. हा. आणि ती गोष्ट मला समजली हा. की ही का नर्वस झाली, बरोबर. का मला पैसे का दिले. त्याचा वेगळा अर्थ होऊ नये त्या अगोदर मी त्या मुलीला बाजूला नेलं, तिला समजवलं की आपल्याला पुढे जाऊन इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आणि हे तुझे कामाचे पैसे आहेत. बरोबर. म्हणजे किती आपले पालघरचे कलाकार हे मनापासून काम करत होते, त्यांना आपण काम केल्यानंतर काहीतरी त्याचं मानधन मिळतं ह्याची सुद्धा कल्पना नव्हती. पण फक्त एक आवड आणि एक पॅशन म्हणून ही कलाकार सगळे आपल्याशी जोडले गेले. नक्कीच प्रसाद दादा. त्याच्यामुळे त्या मुलीला अतिशय आनंद झाला आणि त्याच्यानंतर ती एक वेगळ्या फोर्सनी काम करायला लागली. आणि मग इतर प्रोड्युसरांना ते कळलं का आपण जे कलाकार आणतो ते कलाकार नुसती कला दाखवण्यासाठी नाही तर त्यांना एक रोजगार पण मिळायला पाहिजे, ही माझी संकल्पना होती. आणि त्या दिवसापासून बऱ्याचशा मुली ज्या खेडोपाडी होत्या काम म्हणजे ऐश्वर्या नसेल, दीक्षा नसेल, अशा भरपूर कलाकार आहेत. बरोबर. ऐश्वर्या मी एक तुम्हाला विचारेन की जी अगदी सावरा इंबूर सारख्या ठिकाणी खूप खेडे गावातनं जी मुलगी आलेली आहे पण तिचं आज जे गाणं आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर चालतंय, ती कलाकार जी घडली ती खूपच ग्रामीण भागात आलेली कलाकार. तुम्ही तिच्याबद्दल म्हणजे काम करताना तिच्यासोबतचा काही एक्सपिरियन्स? नक्कीच. ऐश्वर्या हान जेव्हा पहिल्यांदा गाण्यामध्ये आली तेव्हा ती माझ्या गाण्यामध्ये तर नाही आली. एक गाणं केलेलं होतं तिने राजाबाबूच्या जोडीला. तर मला आपल्या ग्रामीण भागातले कलाकारांना पुढे घेऊन जायचंय ही माझ्या डोक्यामधली थिंकिंग असल्या कारणाने जो माझ्या चॅनलचं गाणं होतं तर तो गाण्याची पूर्ण स्क्रिप्टिंग चालू होती आणि गाण्यामध्ये मला जो कॅरेक्टर पाहिजे होता तो मला ग्रामीण भागातलाच पाहिजे होता. बरोबर. तर मी ऐश्वर्याला कॉन्टॅक्ट केल्यानंतर ती थोडी घाबरली की मला एवढ्या मोठ्या चॅनलचं गाणं भेटतं तर येते. तिने सांगितलं ते तसं नसतं, तू ये. ती गाण्याला तिला मी कशी बिशी तयार केली आणि राजाबाबू तिला गाण्याला घेऊन आला. परंतु गाण्यामध्ये एवढी मोठी टीम होती का मुंबईच्या मुली, मुंबई शहरातून ज्या क्लासच्या मुली होत्या म्हणजे ज्या नृत्य वगैरे शिकत होत्या, प्रोफेशनल लेवल डान्सर, त्या 25 मुली त्या गाण्यामध्ये होत्या. अरे वा. दादा, जसा तुमचा हा एक चांगला अनुभव आहे म्हणजे आता तुम्ही 2 आर्टिस्टचे मुलींचे अनुभव सांगितलेत त्या पद्धतीने असा एखादा वाईट अनुभव तुम्हाला आलेला आहे की जो खरंच आपल्या प्रेक्षकांनी म्हणजे त्याच्यातनं प्रेक्षकांनी किंवा नवीन कलाकारांनी त्याच्यातनं काहीतरी शिकावं असा काहीतरी अनुभव? त्यामागचा अनुभव काय माहितीये का की जे आता नवीन नवीन कलाकार येत आहेत त्यांनी 2 गाणी केली का लगेच त्यांच्या डोक्यामध्ये हवा जाते. अच्छा. भरपूर कलाकार बघतो मी, परंतु हवा जाते हा कारण आपण ओळखण्यापेक्षा ते त्यांनाच कळायला पाहिजे आणि त्यांच्या डोक्यात जी हवा जाते ती सर्व लोकांना कळत असते. बरोबर. खरोखर आदराने कलाकार कोणत्या पद्धतीने काम करतोय. 2 गाणी आणि 2000 गाणी किंवा 3000 गाणी. आज नितेश बुंदे सारखा कलाकार आवर्जून नाव घेतो. बरोबर. अतिशय प्रेमळ आणि नम्र आज सुद्धा त्याच ताकदीने काम करतोय.
आणि त्यांनी त्याचं जे सुरुवातीपासून फेम आहे ते आजही आजही टिकून त्याच्या ठेवलंय. स्वभावामुळे स्वभावामुळे टिकून टिकलंय. ठेवलंय. आणि अतिशय नम्र कलाकार. तर अशा कलाकाराची प्रत्येकाने एक त्याचं चांगुलपणा शिकलं पाहिजे, आत्मसात करायला आत्मसात पाहिजे केलं. आणि पुढच्या त्याच्या आयुष्यासाठी त्याला ते चांगलं असतं त्या कलाकारात. बरोबर. तर असे कलाकार भरपूर बघितले. 2 गाणी करून त्यांना असं वाटलं की आता मी कुठेतरी मोठा झालो किंवा काय झालो. तर आपण त्यांना सजेस्ट करणार तेवढं मोठं आपण सुद्धा नाही. बरोबर. परंतु ते लोकांना समजतं, कळतं. त्याच्यासाठी जे आपल्याला ज्यांनी घडवलंय आणि जे प्रोड्युसर आहेत का ते खरोखर पैसा लावून तुम्हाला संधी देत आहेत, बरोबर. तर नक्की जास्त न काही करता तुम्ही त्यांना कमीत कमी त्यांना आदराने त्यांना आवाज तरी द्या. बरोबर. किंवा त्यांच्या समोर नतमस्तक न होता त्यांना एक हात तरी मिळवून कसं आज मी जो आहे मी तुमच्यामुळे. बरोबर. तर नक्कीच तुम्ही आणखीन तुमच्या लाईफ मध्ये पुढे जाणार, कला क्षेत्रात तुमच्या पुढे जाणार. ही नम्रता प्रत्येक कलाकारामध्ये पाहिजेच. सर, आदिवासी कलाकार फाउंडेशनचे आता तुम्ही सध्या विद्यमान अध्यक्ष आहात. आदिवासी कलाकार फाउंडेशन हे सुरू झाल्यानंतर साधारणतः आता 1 वर्ष झालेलं आहे. आपण एक क्रिकेट लीग सुद्धा आदिवासी कलाकार फाउंडेशनच्या माध्यमातून घेतलेली आहे. तर सर, अशाच काहीतरी नवीन कल्पना की ज्या आदिवासी कलाकारांना पुढे नेण्यासाठी काहीतरी कल्पना वगैरे तुमच्या डोक्यात असतीलच. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही पुढच्या काही काळानंतर आदिवासी कलाकार हा कुठल्या स्टेजला बघता किंवा त्याच्यासाठी कलाकार फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून तुम्ही तुमच्या मनामध्ये काय संकल्पना आहेत? बरोबर, नक्कीच प्रसाद दादा. मी पालघरच्या आणि ठाण्याच्या सर्व कलाकारांना धन्यवाद करतो की त्यांनी माझ्यावर एवढी मोठी धुरा दिली. बरोबर. कारण जिथून सुरुवात झाली तिथून त्यांनी विश्वास जो दाखवला माझ्यावर आजपर्यंत, तर नक्कीच त्या कलाकारांना मी आज माझ्यावर त्यांनी जो विश्वास टाकला की एक अध्यक्ष नाते म्हणून आपल्याला कोणता माणूस मार्गदर्शक करू शकतो, तर ते बबलू पाटील सर. बरोबर. दादा, हे सगळं करत असताना आताच तुमचं साधारणतः 3 ते 4 महिन्यापूर्वी एक गाणं रिलीज झालेलं होतं, शिंगाली. त्या शिंगाली गाण्याला खूप ट्रोल केलं गेलं आणि त्या शिंगाली गाण्यामध्ये खूप निगेटिव्ह कमेंट्स आलेले आहेत. बरोबर. तर असं तुम्हाला वाटतंय की एक बबलू पाटील एक नाव होतं आणि तुम्ही जे केलेलं आहे ते कुठेतरी चुकीचं झालेलं आहे का गाणं? त्याच्यामुळे या गाण्याला इतकं ट्रोल केलं गेलं आणि इतके निगेटिव्ह कमेंट्स आल्यात दादा? बरोबर, नक्कीच प्रसाद दादा. मी सांगतो अतिशय चांगला तुम्ही म्हणजे एक मला बोलण्याची संधी भेटली आज. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी पुन्हा एकदा. नाही, कारण तुम्हाला सांगतो, हा प्रश्न विचारण्याचं कारण हे आहे की इतके सगळे निगेटिव्ह कमेंट्स येत असताना बबलू पाटील सरांची एक सिंगल कमेंट किंवा त्या प्रश्नांवरती ते जे काही ट्रोल होत होतं किंवा त्या गाण्याला इतके निगेटिव्ह कमेंट्स होते, एक सिंगल कमेंट सुद्धा तुम्ही त्याला केली नाही. म्हणून मी हा आवर्जून प्रश्न तुम्हाला विचारलाय की खरंच त्याच्यामध्ये बबलू पाटील सरांना असं वाटत होतं की ते ट्रोल होण्यासारखं गाणं आहे की काय कारण होतं? आज आपल्या प्रेक्षकांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्त ते कळायला पाहिजे की शिंगालीमध्ये इतकं ट्रोल होऊन सुद्धा बबलू पाटील सरांचं का उत्तर नाही. आज आम्हाला ते उत्तर पाहिजे. बरं, नक्कीच प्रसादाचं उत्तर देतो मी त्याचं. बघा, एखादं गाणं करताना आता मी तुम्हाला सांगतो की आज पालघरमध्ये हजारो गाणी म्हणजे रोजची एक 10 गाणी रिलीज होत आहेत. बरोबर. आणि त्या अगोदर जी आम्ही मेहनत केली गाण्यांच्या अगोदर, की मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझं एक गाणं होतं, स्वप्न होतं की मी एका सिनेमासारखा गाणं करेन. बरोबर. आणि तो गाणं केला. आज पण तुम्ही माझ्या चॅनलवर बबलू पाटील चॅनलला जाऊन तुम्ही सर्च मारा, मुझसे शादी करोगे, सलमान खानचा जो पिक्चर आहे त्याच्यामधलं एक गाणं मी कॉपी केला. तो कॉपी का केला की माझ्या कलाकारांना एक प्रोत्साहन भेटावं की नक्की आपण पण त्याप्रमाणे गाणं करू शकतो का. तर पूर्ण टीम माझी जवळजवळ मी 80 ते 90 जणांची टीम घेऊन मी दुसऱ्या राज्यात गेलो. म्हणजे आपल्याला लगत जे गुजरात राज्यात एक छोटासा खानवेल म्हणून एक केंद्रशासित प्रदेश आहे. बरोबर. तिकडे मी जाऊन तो गाणं शूट केला. म्हणजे आता त्यावेळी 90 जणांची टीम घेऊन जाणं आणि आपल्या कलाकारांना प्रोत्साहित करणं हा माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. बरोबर. खर्च तर जाऊ द्या, खर्चाचा काही एवढा इश्यू नव्हता माझ्यासाठी, परंतु एवढं मोठं गाणं करायचं, कारण एका सिनेमाचं जर आपण कॉपी करू शकतोय म्हणजे मला एक ते आत्मविश्वास वाढवायचा होता. बरोबर. की त्यानुसार आपण गाणं करू शकतो. मग त्याच्यामध्ये नितेश बोंदे, अविनाश जाधव आणि मुळात आताची जी कल्याणी तपासे जी म्हणजे सिरियल वगैरे करते बऱ्याचशा सिरियल मध्ये त्यांना मी आपल्या गाण्यामध्ये म्हणजे संधी नाही सांगता येणार, त्यांना आपल्या कलाकारांसाठी मी बोलवलं आणि त्या आपल्या मांडून आल्या. तर तो गाणं केल्यानंतर जेव्हा लोकांना वाटलं, जेव्हा लोकांनी जेव्हा कमेंट करायला सुरुवात केली, अरे हा तो पिक्चरचा गाणं आहे, हा तो मूवीचा गाणं आहे, तसा वाटतो. परंतु त्यांना ते वेगळं वाटत होतं का यांनी ते कॉपी केलं. परंतु मला आनंद होत होता का आपण पिक्चरचा जो गाणं बनवलाय तो सक्सेस झाला. कारण त्यांना त्यातलं महत्व कळालं. कारण तेवढीच टीम, तेवढेच डान्सर, बरोबर, नवीन प्रयोग होता की लोक कमेंट करत होती वेगळ्या कारणाने की अरे हा तर पिक्चरचा गाणं आहे. मला आनंद होत होता
बरोबर. मला अजिबात वाईट वाटत नव्हतं का मी कुठला मी तरी कॉपी सुद्धा केलं आज एक पिक्चरचं गाणं करू शकतो. बरोबर. परंतु जे कमेंट करणारे होते त्यांना ते वेगळं वाटत होतं. बरोबर. त्याच पद्धतीने शिंगारीला सुद्धा कमेंट आता इतक्या निगेटिव्ह कमेंट हा, तर शिंगालीला ज्या कमेंट आल्या किंवा लोकांनी जो ट्रोल केला गाणं, त्याच्या मागचं कारण मी लोकांना सांगतोय की बघा, ग्रामीण भागामधलं जे फोक म्युझिक आहे, आता लोक काय सांगत होते का तो गाणं संस्कृतीचा आहे. बरोबर, संस्कृतीचा नसून तो गाणं. आता शिंगाली एक मच्छी आहे. आता रामा हा एका आमदाराचं नाव आहे, आमदाराचं नाव आहे का ज्याने बरेचसे लोकांना लुटलंय, बरेचसे लोकांना जमिनीचं मारलं. म्हणजे एक पॉलिटिशियनवर एक जो धब्बा असतो की बाबा त्यांनी हे करून केलंय, त्यांनी ते करून केलंय, त्यांनी करून केलंय, म्हणजे एक त्यांची पॉवर, इमेज असते, पॉवर असते, त्यानुसार तो कॅरेक्टर आहे. बरोबर. हा, आणि दर्या म्हणजे समुद्र. याचा आणि आदिवासी संस्कृतीचा कुठलाही मेल होत नाही. ओके, बरोबर. आणि लोक सांगायचे तुम्ही गौरीच्या गाण्यावर त्या शॉर्ट कपडेवाल्या मुली घालत नाचवल्या किंवा तुम्ही आयटम सॉन्ग केला त्याचा. तर तो गाण्या करण्याचं कारण काय की आपले कलाकार पण सिनेमामध्ये करू शकतायत, परफॉर्मन्स करू शकतायत. ती ताकद त्यांच्यामध्ये ओळखायची, म्हणजे ओळखण्यासाठी मी हा प्रयोग केला. बरोबर. आणि मला 100% माहित होतं का हा गाणं केल्यानंतर माझ्यावर ट्रोल होणार. परंतु मी ज्याने आज पण ट्रोल केला, आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, मला तर बोलायला मी त्याच्यावर कमेंट केलीच नाही, कारण मी चुकीचा नव्हतोय. बरोबर. तर ह्या गाण्यांची स्टोरी कशी असते की दर्यात ऐकणार शिंगाली रामा. बरोबर. ती शिंगाली समुद्र आणि रामा याचा आदिवासी असण्याचा किंवा संस्कृती असण्याचा काही संबंध नाही. फक्त तो गाणं आहे, तो पारंपरिक कशासाठी आहे का तो गौरी गीता आल्यानंतर, गौरी गणपतीचा सण आल्यानंतर तो नाचला जायचा. नागपंचमीला तो गाणं चालू होतो. बरोबर. अशी भरपूर गाणी आहेत. आता आई वाजवणारा ढोलक्या बरा ग, तो दिसायला बरा बरा ग, अशी बरीच गाणी आहेत. आता वाजवणारा ढोलक्या बरा बरा हा आदिवासी संस्कृतीला कुठे वाटतो का? बरोबर. म्हणजे ते कुठेतरी समोरच्या व्यक्तीला तो आवडलाय आणि तो ती सांगण्याचा प्रयत्न करते त्या गाण्याचं. त्याच्या मागचं प्रसिद्ध स्टोरी काय आहे, चर टाकणं गाण्यामध्ये. म्हणजे तेव्हा सवाल जवाब असायचा. म्हणजे आता रत्नागिरी साईडला गेला तर शक्ती तुरा अर्थात, तसं आपल्या ग्रामीण भागामध्ये तो नाचायला सुरुवात करायची नागपंचमीला. मग तेव्हा चिठ्ठी नाही, मोबाईल नाही किंवा काहीच नाही, पत्र नाही, लेटर नाही, काहीच नाही. बरोबर. मग एखादा मुलगा जर नदीवर आंघोलीला गेलाय आणि तो तिकडे बोलतोय तिला काहीतरी, आणि ती तिच्या शेळ्या वगैरे घेऊन गेली, बकरी वगैरे घेऊन चारायला गेले, मग तिकडे त्यांचं झालेलं संभाषण, संपर्क, तो रात्री नाचायला आल्यानंतर तिकडे तो एक्सप्लेन करायचा, सांगायचा एकमेकांना की हे झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. मग तो गाण्यामधून तो नाचता नाचता तो हे व्हायचं, मग तो गाणं तयार व्हायचं. शिंगाली जे आपण गाणं केलं आणि ज्या गाण्याचा आपण ट्रोल विषयी बोलतोय, तर ते कुठेतरी एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला होता तुम्ही, कारण की हा आदिवासी संस्कृतीला तर हे तिन्ही शब्द धरून नाही, तर एक फक्त ज्या पद्धतीने तुम्ही एक नवीन म्हणजे मुझसे शादी करोगी अशा ज्या पद्धतीचं गाणं एक नवीन प्रयोग करून बघितला, तर तसाच प्रयोग तुम्हाला ह्या गाण्याच्या माध्यमातून एक नवीन प्रयोग करायचा होता आणि आपल्या मुलांना एक फक्त स्टेज द्यायचं होतं, तोच फक्त त्याचा होता. फक्त प्रेक्षकांनी आपल्या काय घ्यावं आणि काय नाही हा प्रेक्षकांचा विषय असतो. त्याच पद्धतीने असं तुम्हाला वाटतं का कुठेतरी आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा त्यांच्या म्हणजे आवडीनिवडी आहेत त्या काळानुसार बदलल्या पाहिजेत? 100% प्रसाद दादा. बघा, आपले जे कलाकार आहेत त्या कलाकारांना जर एखाद्या सिनेमामध्ये मोठ्या संधी मिळत असेल आणि तिकडे त्याला कोणाला तरी एखादा डॉक्टरचा रोल भेटत असेल किंवा डॉक्टर मिश्रा म्हणून, आपल्या लोकांनी त्यांना ट्रोल करायला पाहिजे का बाबा तू आदिवासी आहेस रे, तू मिश्रा नाही बनू शकत? परंतु ती संकल्पना आहे, डॉक्टर मिश्राची ही संकल्पना आहे. बरोबर. जर याच्यामध्ये आपली मुलगी जर एखाद्या सिनेमामध्ये जर काम करत असेल, चांगली नाचत असेल किंवा चांगलं हे करत असेल, आता हा आयटम सॉन्ग आहे, म्हणजे लोकांना एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा जरी असला तरी पण तुम्ही वेगळा प्रयोग केला का आमची मुलं तिथपर्यंत नाचू शकतात किंवा तिथपर्यंत आम्ही तसं गाणं करू शकतो. बरोबर. याच्या मागे आपल्या कलाकारांना आपण सपोर्ट करायला पाहिजे की आपले कलाकार पालघरमध्येच राहिले पाहिजेत का? बरोबर आहे. तर नाही, तर आपले कलाकार पुढे कुठेतरी गेले पाहिजेत. आता जर एखादा मी नदीवरच जाऊन नाचलो तर एखादा दिग्दर्शक असेल तो त्या कलाकाराला फक्त एखादा शॉट याच्यासाठीच घेणार, नदीवर तो उडी मारणारा मुलगा आहे. बरोबर. परंतु तो मुलगा जर फाईट करत असेल किंवा तो तिकडे नाचत असेल, तसं डान्सिंग करत असेल, तर एखादा दिग्दर्शक महाराष्ट्र बाहेरचा पण त्याला घेऊ शकतोय. बरोबर. की ह्या मुलीला काही मुलगी करू शकते जसं त्यांना पाहिजे तसं. पण जोपर्यंत आपण मर्यादित राहिलोय तर मर्यादित न राहता आपण पण आता अपडेट करायला पाहिजे. आता सिंगाली एक गाणं नाही, अशी तुम्ही रोज प्रसारित बॉलिवूडची गाणं बघता म्हणून तुम्ही सांगाल का तुम्ही संस्कृती सोडली? तो तसं होत नाही. आदिवासी कलाकार प्रत्येक
क्षेत्रामध्ये आहे आणि ते बिरसा मुंडाची गाणी करतात, ते हिरवा देवाची गाणी करतात, सगळी गाणी करतात. आदिवासी असला म्हणून कपडे बदलले म्हणून तुमचे हे बदलले, विचार बदलले असं नाही. संस्कृती हे लोकांनी त्याचा विचार करायला पाहिजे. आपल्या कलाकारांना पुढे जाऊ द्या, पुढे जाऊ द्या. बरोबर. आता काही इतर कास्ट मधून पण किंवा इतर धर्मामधून जातींमधून जे लोक येतात ते काय त्यांचा धर्म सोडतात का किंवा त्यांची जात सोडतात का? नाही. ते त्यांचं जे कलाकार आहेत ते कलाकारांना जी भूमिका भेटेल ती भूमिका करण्यासाठी त्यांनी केली, म्हणून त्याने आदिवासीपणा सोडला असं नाही. म्हणून माझ्या त्या गाण्याला ट्रोल केलं का हे आदिवासीच्या संस्कृतीला कुठेतरी मॅच होत नाही. तर नक्की त्यांचे विचार त्यांच्या ठिकाणी बरोबर असतील, परंतु माझी जी संकल्पना होती किंवा माझे जे विचार होते ते आपले कलाकार पुढे नेण्याचे. अध्यक्ष म्हणून तुम्हाला ते नवीन प्रयोग करून बघायचं. दादा, एक सर्वात शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो मी. आदिवासी कलाकार फाउंडेशन अध्यक्ष या नात्याने तुम्ही जी नवीन येणारी पिढी आहे त्यांच्यासाठी काही मार्गदर्शक असं काहीतरी तुम्ही सूचना वगैरे त्यांना द्याल का? नक्कीच. मी मार्गदर्शन करणं एवढा मोठा तर नाही समजत स्वतःला प्रसाददा, परंतु जे आता नवीन कलाकार आहेत त्या नवीन कलाकारांनी समाजाला कुठेतरी न दुखवता किंवा प्रत्येकाची जी भूमिका आहे ती व्यवस्थित गाण्यामध्ये मांडून आणि गाणं हे कुठल्या पद्धतीने बनवायला पाहिजे, सध्या लोकांना काय आवडतंय किंवा काय करत त्याच्या हिशोबाने जर प्रत्येकाने काम केलं किंवा त्या जोडीने ताकदीने काम केलं तर नक्कीच आत्ताच्या पिढीला मी सांगतो की जे आता सध्या जी परिस्थिती चालू आहे, म्हणजे आता आदिवासी समाजावर होणारे अत्याचार किंवा अजून कुठल्या कामानिमित्ताने ज्या भरत्या आहेत किंवा अजून कुठल्या काही गोष्टी आहेत त्यांची संस्कृतीशी काही चालू आहे, अशा संस्कृतीला निगडीत धरून पण त्याही जर चांगली गाणी बनवण्याचा प्रयत्न केला, आता चांगलीच बनवतात गाणी, याच्या पुढे चांगली बनवतील किंवा शॉर्ट फिल्म असतील किंवा काय असतील, या माध्यमातून लोकांना चांगला संदेश जाईल, चांगल्यात चांगलं लोकांना एक हे बघायला भेटेल म्हणजे युट्यूब क्षेत्रामध्ये, आणि बरेचसे कलाकार जोडू शकतात. तर नक्कीच मला आवडेल. आणि मी प्रत्येक कलाकाराला सांगू इच्छितो की तुम्ही काही अजून आत्मसात करून आणखीन पालघरच्या बाहेर किंवा ठाण्याच्या बाहेर तुम्ही चांगल्या सिनेमासाठी जाऊ शकता, त्याच्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही प्लेबॅक सिंगर बनण्याचा प्रयत्न करा. आणि पडद्यामागचा कलाकार हा जो तुम्ही एपिसोड केला तो प्रथम मी तुम्हाला धन्यवाद करतो की प्रसाद दादा, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलंय आणि तुमच्या चॅनलसाठी मी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा पालघरच्या सर्व कलाकारांना मी माझ्याकडून शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा, तुम्ही आज आलात आणि आमच्या समोर तुमच्या लाईफ जर्नीची किंवा आतापर्यंतच्या प्रवासाची जी काही यशोगाथा मांडलीत त्याबद्दल आमच्या प्रोडक्शन टीम कडनं आणि माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू प्रसाद दादा. थँक्यू.